पण इकडे रेट जरा स्वस्त आहेत रत्नागिरीमध्ये. हां ना, कम्पेअर टू मालवण. मालवण एक्सपेन्सिव्ह आहे. एकदम भारी स्लाइड वर, एकदम भारी. नमस्कार मंडळी, मी विराज बॉक्स युट्यूब चॅनलची पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण आलो रत्नागिरी मिरकरवाड्याला बंदरावरती आणि आज मी पहिल्यांदाच आलो मिरकरवाड्याच्या बंदरावरती आणि माझ्या मागे बघाल तर हे पूर्ण मच्छी मार्केट आहे. सो बघूया कोणती कोणती मच्छी इकडे भेटते. आणि आपल्यासोबत प्रकाश सर सुद्धा आहेत. प्रकाश सरांनी पूर्ण ब्लॉग बनवला आहे, जो आपण मुंबईवरून आलो आहे तो ब्लॉग बघायचा असेल तर प्रकाश सरांच्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे तिकडून मासे बाहेर काढतात, ते आपण बघूया कोणते कोणते मासे आहेत, काय रेट आहे याच्याबद्दल आपण पुढे जाऊन डिस्कस करू काय रेट आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतं हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. अशा प्रकारे इकडे बांगडा आला आहे, छोटे छोटे बांगडे. खूप सारे जेटी लागले तिकडे बघाल तर तुम्ही, पूर्ण जिकडे बघाल तिकडे जेटी आहे. आणि खूप मोठं बंदर आहे. इकडून गोव्याला मालवणला खूप ठिकाणी मच्छी इकडून जाते. सो चला बघूया मार्केटमध्ये काय रेट आहे मच्छीचा. चला जाऊया. मस्त असे मोठे मोठे सुरमई आहेत. कशी आहे सुरमई? 500 रुपये किलो आहे. 1 किलो वाली 3 3.5 किलो 700 रुपये किलो. ओके. आणि पापलेट कसे? पापलेट 1100 रुपये किलो आहे. ओके. किलोला 4 भरणार. ताजा पापलेट एकदम फ्रेश पापलेट आहे. बघा तिकडे बोटी आहेत, त्या बोटीतनं काढतात इकडे विकतात एकदम फ्रेश. आणि मस्त अशी सुरमई कापतात बघा, किती भारी. अशा मच्छी बघितल्यानंतरच भारी वाटतं, एकदम फ्रेश मच्छी आहे बघा. इकडे पापलेट आहे, तिकडे सुरमई आहेत. सुरमई तर खूपच मस्त मोठे मोठे सुरमई आहेत अगदी. खूप मस्त मार्केट आहे एकदम. कसे आहे ते? 1 किलो आहे का ते? 400 रुपये किलोला खेकडे बघा, काय मस्त की 400 रुपयाला. इकडे पापलेट बघतोय, हे 700 रुपये किलो आहेत. बघा इकडे छोटे साईज आहे. ह्याला माकुल बोलतात. माकुलच आहे ना? किती बसले बघा. मस्त इकडे मच्छी आहेत, मस्त मोठे मोठे प्रॉन्सचे साईज बघा. कसे आहे प्रॉन्स? हा बघा, हा प्रॉन्स आहे 700 रुपये किलो. फ्रेश. हा अरे बापरे, ताईंचं पण इंस्टाग्राम नाव का ताई? अच्छा, साखरकर. तुम्ही राशीद सोलकरचे बघत असणार. हा, हे राशीद सोलकर, राईस सोलकर, सॉरी. हलवा बघेल तर खूपच मस्त आहेत. मित्र आमचा वेगळा प्रकार आहे माशाचा. मस्त फ्राय केल्यानंतर खूप खायला मजा येते एकदम. आणि इकडे बघा सुरमई कापतायत. आणि सुरमई किती फ्रेश आहे बघा, ती कापल्यानंतर पूर्ण ब्लड येते त्याच्यामध्ये. नक्की यांच्याकडे मच्छी घ्या. कॉम्प्लिमेंटरी प्रॉन्स दिलेत, त्यावेळी मस्त घरी जाऊन भाजणार आहे आणि खाणार आहे. मस्त 3 पापलेट घेतलेत. आणि दुसरा पापलेट कुठं आपला, आणि एक मोठा पापलेट घेतलाय. मोठा नाही घेतला? 3 घेतले ना. हा चालेल. हां ठीक आहे, चालेल. नाही त्यांनाच खायचे, 3 खाणार. 3 नाही खाणार, एवढे होतील कापून देतील ना. आणि थोडे प्रॉन्स मस्त आपण आता यांच्याकडनं ती कापून घेणार आहे. मस्त आपले पापलेट मस्त कापलेट भारी, एकदम भारी स्लाइड वर, एकदम भारी. बस ताजी आहे ना एकदम? एकदम ताजी आहे.
बघा तुम्ही कधी पण येणार रसना का नाही येणार हवा इकडे सगळे आपले राईतचे सगळे राईत काटली हा ते समजून हे करून घे फक्त हा अखंड एक अक्कंड अख्खेच ठेव सगळे हे कापला तुम्हीच सांगितलं हा तो राहू दे आम्ही सांगितलं नाही ठीक आहे ठीक आहे लोणच्या मार्केट आणि आपल्या तुम्ही पहिल्यांदा आला त्या मिरकरवाड्याच्या काय वाटलं या मंदिराबद्दल मच्छी कशी होलसेल मार्केट कुठे आहे आपण हेच होलसेल मार्केट सकाळी होलसेल तर आपण होलसेलला आलं तर आपल्याला कळेल कारण मालवणला आपण मोस्टली होलसेल मार्केटमध्येच जातोय आणि तिकडूनच मच्छी घेतोय पण इकडे रेट जरा स्वस्त आहेत रत्नागिरीमध्ये कम्पेअर टू मालवण एक्सपेन्सिव्ह आहे ओके बरोबर ना मालवण एक्सपेन्सिव्ह आहे ना आणि मालवणला इकडून मच्छी जाते हा ना सकाळी 7 वाजता आलं तर ना ओके नक्कीच आपण कधीतरी प्लॅन करू मस्त अर्ली मॉर्निंग डायरेक्ट मुंबईत थोडं लवकर निघू 1-2 तास रत्नागिरीला स्टे करायला मग इकडे हा असं करू शकतो आपला आहे कोकण वस्तू गायत्री होमस्टे सो बघा आता 80 बोललो मार्केट सकाळी 7 ला म्हणतो बघा हा कोणता वेगळाच मासा आहे कोणताही सांगा कमेंट करून मला पण ते 5 बोंबील टक मला पण 3 देत होतो पण याचं नाव गेझर गेझर गेजल मी तर कधी तिकडे सुद्धा आहेत मस्त त्यांच्या पोटामध्ये अंडी आहेत खेकडे 200 हे खोल समुद्रातले आहेत ना हे समाधान 200 ला किलो त्यानंतर मासा एवढा दिसतोय किती किलोचा आहे किती किलोचा होता मासा बापरे 20 किलोचा मासा होता आपण एवढा कोणता मासा आहे मोरोसा याचं मटण बनवतात ना याचं मटण बनवतात ना काय बनवशील झेटी आहे आणि हे जाटीचं टायमिंग आहे सकाळी तो केवढा मोठा मासा आहे बघा आतमध्ये गेजर आणि याच्या आतमध्ये पहिलं पूर्ण असं लाल लाल आहे पूर्ण बघा थोडं चिखल झालंय मच्छी मार्केट म्हटल्यानंतर ते होणारच वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला भेटतात बघा इकडे कुठे एक प्रकार आहे माशांचा हे नदीचे मासे आहेत का कुठला मासा आहे बोयर मासा आहे पूर्ण बोटीच बोटी आहे तिकडे सकाळी 5 वाजता इकडचं होलसेल मार्केट आहे सो फायनली अशा प्रकारे हे मार्केट होतं आणि या मार्केटमध्ये तुम्हाला होलसेलचं मार्केट पाहिजे सकाळी 5 वाजता मार्केट चालू होतं ते 7 वाजेपर्यंत नंतर ते रिटेलमध्ये फिश मार्केट असतं आणि हे रात्री 8-9 वाजेपर्यंत कंटिन्यू मार्केट चालू असतं तर तुम्हाला होलसेल प्राईसमध्ये जर मच्छी पाहिजे असेल सगळं तुम्हाला 5 वाजता यावं लागेल सो आजचा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला कोणत्या फिश मार्केटचा व्हिडिओ बघायला आवडेल हे आपल्याला नक्की कमेंट करून सांगा सो आजचा व्हिडिओ सुद्धा कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि विरासला बॉक्स यूट्यूब चॅनल जर तुम्ही नसाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा